सभापती महोदय, धन्यवाद. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण अधिकार 2009 प्रश्नामध्ये आणि उत्तरामध्ये सुद्धा जो खुलासा आला नाही तो खुलासा आधी मी करतो की या आरटीच्या ॲक्टमध्ये टीईटीचा उल्लेख नाही. जे या ठिकाणी म्हटलं जातं की टीईटीचा उल्लेख तिथे आहे, तो टीईटीचा उल्लेख तिथे नाही. आरटी मध्ये उल्लेख जो आहे तो मिनिमम क्वालिफिकेशनचा आहे. 23 मध्ये सेक्शन 23 मध्ये मिनिमम क्वालिफिकेशन आहे आणि मिनिमम क्वालिफिकेशनच्या संदर्भात प्रिस्क्राईब करण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार एनसीटीईला, अपेक्स बॉडी जी देशाची आहे शिक्षकाच्या संदर्भातली, ती एनसीटीई, तिला तो प्रिस्क्राईब करण्याचा अधिकार हा आरटीने दिलेला आहे. ही गोष्ट आधी स्पष्ट होणं आवश्यक आहे. त्यामुळे जोपर्यंत या आरटी मध्ये बदल होत नाही तोपर्यंत आपण कितीही प्रयत्न केले तरी यातून सोल्युशन सापडणार नाही. आतापर्यंत जेवढे न्यायालयामध्ये गेलेले आहेत, नोव्हेंबरमध्ये जो एक आणखी निर्णय जो झाला त्याच्यामध्ये ती बाब मान्य केल्या गेलेली नाही आहे. आता आपणही प्रयत्न जरूर करावा. न्यायालयामधून जर आपल्याला या बाबतीत काही निर्णय मिळाला तर ठीक आहे, अन्यथा यामध्ये आरटी मध्ये आपण बदल करणार आहोत का, तो करण्यासाठी जे आहे म्हणजे केंद्र शासनाला पार्लमेंटमध्ये हा विषय आला पाहिजे. आम्ही प्रयत्न केलेला आहे त्या पद्धतीने. 2 प्रकारचा बदल याच्यामध्ये होणं आवश्यक आहे. मिनिमम क्वालिफिकेशनची व्याख्या जी दिलेली आहे, व्याख्याच्या सदरामध्ये सेक्शन 2 मध्ये व्याख्या दिलेल्या आहेत क्यू पर्यंत. एक आर ची व्याख्या देणं आणि मिनिमम क्वालिफिकेशन म्हणजे नंबर 1 अकॅडमिक क्वालिफिकेशन, नंबर 2 प्रोफेशनल क्वालिफिकेशन आणि नंबर 3 जे आहे ते ॲडिशनल क्वालिफिकेशन व्हायला पाहिजे. टीईटी मॅन्डेटरी होऊ शकत नाही. हा बदल जोपर्यंत आपण त्या डेफिनेशनमध्ये करत नाही, नंबर 1. आणि नंबर 2 असं आहे की 23 मध्ये मिनिमम क्वालिफिकेशन हा शब्द वापरला. मिनिमम क्वालिफिकेशन ॲज डिस्क्राईब इन सेक्शन 2R अशा प्रकारचा बदल जर पार्लमेंटने केला तर हा प्रश्न आपोआप सुटू शकतो. त्याप्रमाणे आपण आपल्या महाराष्ट्रामधल्या संसदेच्या सदस्यांच्या मार्फतीने अशा प्रकारचा प्रयत्न आपण करणार आहात काय, हा माझा प्रश्न आहे. दुसरं असं की जर समजा या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण 2 परीक्षा ठेवलेल्या आहेत, 4 परीक्षांमध्ये जर हे विद्यार्थी हे शिक्षक उत्तीर्ण झाले नाहीत, थोडक्यात प्रश्न घ्या. हे शिक्षक उत्तीर्ण झाले नाहीत तर याच्यापूर्वी 10वा वर्ग पास आणि डीएड हे मॅन्डेटरी केलं होतं. 7वा वर्ग पास ज्युनियर पीटीसीला ते पास होऊ शकले नाहीत म्हणून राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला होता. आणि त्यावेळेचा निर्णय असा होता की जे पास झाले नाहीत त्यांना डीम ट्रेंड म्हणून गव्हर्नमेंटनं घोषित केलं होतं. 2 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर आमचे शिक्षक जर टीईटी नाही झाले तर त्याचप्रमाणे जे धोरण आधी घेतलं होतं त्याच धोरणाप्रमाणे यांना आपण डीम टीईटी म्हणून घोषित करणार आहात काय. तिसरं एक आहे की पदोन्नतीमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण आधी केलेलं आहे. मी जे आधी केलं तेच मी आपल्याला सांगतो आहे. प्रमोशनच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ शकत नाही, कारण 2 वर्षाकरता मुदत दिल्या गेलेली आहे. 2 वर्षेपर्यंत म्हणजे सब्जेक्ट टू द कंडिशन ही ऑर शी गेट्स थ्रू टीईटी अशा प्रकारची कंडिशन घालून प्रमोशनचा मार्ग हा त्यांचा आपण मोकळा करणार आहात काय. मंत्री महोदय. सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य सन्मान्य अभ्यंकर साहेब, तसंच माजी शिक्षण उपसंचालक, हा विषय महत्वाचा आहे. यांनी अभ्यंकर साहेबांना माझी विनंती राहील की आपण सांगितलं की आपण आता किती प्रयत्न केला का पुनर्लोकन याचिका दाखल केली तरी काही सुप्रीम कोर्ट त्या ठिकाणी मान्य करणार नाही. याच्यामध्ये आपल्या सभागृहातल्या सदस्यांमध्ये 2 मतं दिसून येते. आतापर्यंत सरकारवर हे करत होते का तुम्ही पुनर्लोकन याचिका दाखल करत नाही. त्याच्यामुळे आपलं एकमत त्या ठिकाणी नाही, आपण शंका व्यक्त केली की पुनर्लोकन याचिका दाखल करून आहे की नाही. मग आता आपण जर का केली नाही तर अजून बाकीचे सदस्य म्हणत आहे का दाखल करणार का नाही. आपला काम आहे प्रयत्न करणे. शेवटी तुमचा आमचा सरकारचा प्रयत्न हाच आहे की आपल्या त्या ठिकाणी कार्यरत असलेले शिक्षक हे ह्या कठीण प्रसंगातून सावरले गेले पाहिजे. याच्याकरिता आपण निश्चितपणे पुनर्लोकन याचिका त्या ठिकाणी सादर करू
आणि केंद्र शासनाला आपण याच्या देखील आधी वारंवार विनंती केली आहे की आम्हाला मार्गदर्शन द्या, आमच्या शिक्षकांची अशी अडचण त्या ठिकाणी होते आहे. परंतु हा सर्वस्वी निर्णय त्या ठिकाणी आपण सांगितलं बरोबर आहे की आरटी मध्ये कुठेही दिलं नाहीये, पण आरटीने एनसीटीला अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे आणि एनसीटी ठरवते की मॅक्झिमम क्वालिफिकेशन त्या ठिकाणी काय असलं पाहिजे. म्हणून एनसीटीच्या मार्गदर्शक सूचनाच्या अनुषंगानंच त्या ठिकाणी राज्य सरकार काम करते आहे. म्हणून जोपर्यंत त्या ठिकाणावरून खुलासा होत नाही किंवा रिलॅक्सेशन तिथून देता येत नाही, तो निर्णय आपल्याला राज्य स्तरावर या ठिकाणी घेता येणार नाही. नाही, त्यांनी मान्य केलं की हा विषय पार्लमेंटमध्येच होतो आणि मग पार्लमेंटच्या मेंबर ऑफ पार्लमेंटला तुम्ही एकत्रित करून सांगणार का? राज्य सरकारच्या वतीनं आधीच केंद्र सरकारला विनंती केली आहे. तसंच आम्ही देखील सर्व इथले विधान परिषद विधानसभेचे सदस्य आपण लोकसभा राज्यसभेच्या सदस्यांना विनंती करू आणि केंद्र सरकारला त्या ठिकाणी कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो. दुसरं डीम टीईटीची आपण जे या ठिकाणी सोल्युशन दिलेलं आहे त्याच्यावर संदर्भात देखील विचार करण्यात येईल आणि त्याच्यातून काही मार्ग निघतो का हा देखील प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात येईल. नंतर प्रमोशनच्या याच्यामध्ये काही अडचण ह्या टीईटी द्वारा येईल का याचा देखील अभ्यास त्या ठिकाणी करण्यात येईल.